नमस्कार. आज आम्ही फळांचं गाव धुमाळवाडी. मी कृषी सहाय्यक सचिन जाधव, फळांचं गाव धुमाळवाडी. आज शेती दिन हा कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आम्ही फळांच्या गावात धुमाळवाडी या ठिकाणी आहोत. अ, या कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे श्री संग्राम पाटील साहेब, विषय तज्ज्ञ, सॉईल म्हणजे माती परीक्षण नुसार खताचा वापर कसा करावा यासाठी आजचं या फळांच्या गावामध्ये प्रक्षेत्र भेट होती. ह्या निमित्तानं मी विनंती करतो, एक व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त फळांच्या गाव धुमाळवाडी तसेच संपूर्ण फलटण तालुका जिल्ह्यापर्यंत या निमित्तानं या व्हिडिओच्या माध्यमातून हा माती परीक्षणानुसार खत मात्रा आणि माती परीक्षणाची गरज का या विषयावरती आपले संग्राम पाटील साहेब मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार. आज आपण फलटण तालुक्यातील धुमाळवाडी या गावामध्ये आलो आहे. धुमाळवाडी हे गाव फळांसाठी प्रसिद्ध आहे. गावाचं जर आपण भौगोलिक स्थान जर पाहिलं तर एका बाजूला डोंगराने वेढलेलं उतारावरचं आणि तसं पाहिलं तर पाण्याचं दुर्भिक्ष असलेलं आणि बऱ्यापैकी हलक्या ते मध्यम प्रतीची असलेली जमीन, अशा परिस्थितीत देखील येथील शेतकऱ्यांनी विविध फळपिकं घेऊन त्यांचे चांगल्या पद्धतीने जोपासना करून त्याचं चांगलं उत्पादन घेत आहेत. या निमित्तानं आजच्या शेती दिनाच्या निमित्तानं फळबाग करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी मला जे सांगायचं आहे, आपण ज्या फळबागा लावत असतो, इतर जी आपली पिकं असतात, भुसार पिकं आपण ज्याला म्हणतो, ही पिकं साधारण एका हंगामाची असतात. काही पिकं जी आहेत ती जास्त आपल्याकडं जे आपण हळद असेल, आलं असेल, ह्यासारखी पिकं आपण 8-9 महिने 10 महिन्यापर्यंत आपण घेत असतो. तसं फळबाग पिकं जी आहेत ही वर्षानुवर्षे आपल्या शेतात राहणार असतात. आपली सुरुवातीला जी भांडवली गुंतवणूक असते ती देखील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत असते. यासाठी फळबाग लावण्यापूर्वी ज्यावेळी आपण नियोजन करतो त्यासाठी आपल्याला माती परीक्षण करून घेणं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. फळबाग बागेची यशस्वीता जी आहे ती ह्याच्यावरती अवलंबून असते. त्यातलं सर्वात महत्त्वाचं जे आपल्याला या निमित्तानं आवाहन करायचं आहे ते म्हणजे माती परीक्षण करत असताना इतर पिकामध्ये जसं आपण फक्त वरच्या पृष्ठभागातील मातीचा थर घेत असतो, जे आपण ज्वारी असेल, गहू असेल किंवा इतर आपण जी भुसार पिकं असतात की ह्यांची मुळं जास्त खोल जात नाही, त्यामुळे आपण हे फक्त 15 ते 20 सेंटीमीटरच्या मातीच्या खोलीतीलच आपण मातीचा नमुना घेतो. परंतु फळबाग लागवड करत असताना आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं माती परीक्षणासाठी नमुना घेणं आवश्यक असतं. आपण जर पाहिलं, रोपं लावत असतो त्यावेळी आपण रोपं लहान असतात, कालांतरानं जसं वय वाढत जाईल तसं ते मुळांचा घेर वाढतो, झाडाची वाढ होत जाईल, तसं मुळं खोलवर जात असतात. आणि त्यामुळं माती परीक्षण करत असताना आपल्याला 3 टप्प्यात माती परीक्षण करायचं असतं. पहिला जो मातीचा आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा आहे त्या ठिकाणी त्या परिसराचं व्यवस्थित निरीक्षण करून एकसारखा भूभाग असल्याची खात्री करून पहिल्यांदा आपल्याला 1 फुटापर्यंतचा थर जो आहे त्या थरातला आपल्याला मातीचा खड्डा घ्यायचा आहे. त्या खड्ड्यातली वरपासून म्हणजे मातीच्या वरच्या थरापासून खालच्या तळापर्यंत जी एका बाजूची माती आपल्याला खरडून काढायची, ती माती आपल्याला वेगळी करायची. असे आपण जेवढे खड्डे घेणार आहोत त्या प्रत्येक ठिकाणचा 1-1 फुटातल्या वरच्या थरातल्या आपल्याला मातीचा नमुना वेगळा काढायचा. त्यानंतर त्याच खड्ड्यातला आपल्याला जी खड्डा जो आहे तो अजून म्हणजे 1 फुटापासून ते पुढं अजून आपल्याला खाली पुढच्या 1 ते 1.5 फूटपर्यंत खाली जायचं आहे. तिथला पुन्हा वेगळा मातीचा नमुना आपल्याला सेपरेट गोळा करून ठेवायचा. आणि त्यानंतर तिसरा टप्पा जो असतो तो तिथून पुढं खाली साधारणतः 1 मीटर खोलीपर्यंत म्हणजे साधारण 90 ते 100 सेंटीमीटर खोलीपर्यंत तो खड्डा न्यायचा. यदा कदाचित काही ठिकाणी आपल्याला कठीण थर लागला किंवा कठीण मुरूम लागला असेल तर आपण तिथं थांबलं तर चालू शकतो. भारी जमिनी असतील तर त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त 100 सेंटीमीटर खालीपर्यंत आपल्याला तिसरा म्हणजे त्या खड्ड्यामध्ये आपल्याला टप्प्यामध्ये जायचं आहे. असं एका खड्ड्यातले आपण 3 टप्प्यातले मातीचे नमुने घेतो. हे 3 टप्प्यातले मातीचे नमुने वेगवेगळे आपण हे करायचे, ते चांगले मिसळून त्यातले दगडगोटे असतील, काही खडे असतील किंवा हे असेल ते वेगळा काढायचा. आणि एकाच शेतातले 3 नमुने जे आहेत वेगवेगळ्या थरातले 1 फुटापर्यंत 1 ते 2 फुटापर्यंत आणि तिथून खाली आपण 3 फूट किंवा आपण 100 सेंटीमीटर 1 मीटर खोलीपर्यंत अशा थरातले आपल्याला वेगवेगळे नमुने जे आहेत ते आपण माती परीक्षण करून घ्यायचं आहे. याचा उद्देश असा असतो की बऱ्याचदा आपल्याकडे पाहतो की आपण ज्यावेळी डोंगराळ भाग किंवा हलक्या जमिनीच्या प्रती ज्या असतील तर त्या ठिकाणी बऱ्याचदा खालच्या थरामध्ये चुनखडीचा थर लागण्याची शक्यता असते किंवा कठीण कातळ ज्याला आपण म्हणतो कठीण खडकाचा थर लागण्याची शक्यता असते. आणि अशावेळी सुरुवातीला आपल्याला लक्षात नाही बागेची वाढ जी आहे किंवा झाडांची वाढ जी आहे सुरुवातीच्या काळात चांगली होते, परंतु 2-3 वर्षानंतर जेव्हा मुळं खोल जायला लागतात किंवा खालच्या थरात जायला लागतात त्यावेळी कठीण थर आल्यानंतर म्हणजे खडक जर असेल तर त्या खाली जात नाहीत.
कदाचित त्यावेळी जर त्या ठिकाणी चुनखडीचा थर असेल तर त्या ठिकाणी अन्नद्रव्य घेण्यावरती देखील मर्यादा येतात आणि अशा ठिकाणी आपल्याला झाडाची लक्षणं जी आहेत, झाड मरायला लागतं, आपल्याला मर रोगासारखी लक्षणं सुरुवातीला दिसायला लागतात आणि 2-4 वर्षे केलेली आपली मेहनत, आपण केलेला खर्च हा देखील वाया जाण्याचा धोका असतो. म्हणून हा पुढं येणारा जो धोका आहे तो आपल्याला टाळण्यासाठी माती परीक्षण गरजेचं आहे. दुसरा उद्देश जो आहे, फळबागांमध्ये आपण माती परीक्षण करतो. आपल्याला उच्च दर्जाची, चांगल्या दर्जाची आपल्याला फळं जर घ्यायची असतील तर त्यासाठी सुद्धा आपल्याला माती परीक्षण केल्यानंतर त्यातील मुख्य अन्नद्रव्यांचं प्रमाण, सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण, दुय्यम अन्नद्रव्यांचं प्रमाण हे तर कळणारच आहे. त्याशिवाय आपल्याला त्या मातीचे भौगोलिक गुणधर्म काय आहेत, म्हणजे जसं की आपण त्या मातीमधील असलेले म्हणजे मातीच्या कणांचं प्रमाण किती आहे, आपण जमिनीचा पोत म्हणतो त्याचं प्रमाण किती आहे, तर ह्यासारख्या गोष्टी आहेत. आपण त्यातलं रचना त्याची जर आपल्याला माहीत झाली असेल, पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहीत झाल्या तर त्यानुसार फळबाग आपली लावल्यानंतर त्याचं पाण्याचं नियोजन असेल, खताचं नियोजन असेल, विद्राव्य खतांचं नियोजन असेल तर हे करणं सोयीस्कर जातं. आणि यामुळं आपल्याला बऱ्याचदा हे सुरुवातीला जरी आपल्याला थोडंसं त्रासाचं वाटलं तरी देखील पुढं बागेवरती होणारा आपला खर्च जो आहे तो कमी होतो. याच्यामुळं आपल्याला योग्य प्रमाणात योग्य तेच आपल्याला अन्नद्रव्य दिल्यामुळं चांगल्या प्रतीचे फळं आपल्याला मिळतात, भरपूर आपल्याला उत्पादन त्यातून चांगल्या पद्धतीने घेता येतं. त्यामुळं या निमित्तानं शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण फळबाग लावत असताना पहिल्यांदा माती परीक्षण करून घ्यावं आणि त्यानुसार मग आपल्याला पुढचं नियोजन करणं सोपं जाईल. धन्यवाद. या व्हिडिओच्या माध्यमातून बनवण्याचा मुख्य उद्देश हा की फळबागा ज्या शेतकरी आहेत त्यांनी माती परीक्षण करूनच फळबागेला खताचे डोस द्यावेत आणि त्याच्यामुळं या माती परीक्षणामुळं आपल्याला जमिनीमध्ये असणाऱ्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, त्यानुसार या माती परीक्षणानुसार कोणती अन्नद्रव्य कमतरता आहे यानुसार आपल्याला खताचं नियोजन करता येईल आणि नक्कीच त्यामुळं रासायनिक खतावरचा जो खर्च आहे तो आपल्याला कमी करून जो उत्पादन येणारा खर्च आहे तो कमी करण्यासाठी हे नक्कीच उपयोगी पडेल. धन्यवाद पाटील साहेब. धन्यवाद.